तो जरा हलू 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 जातो ना आम्ही. चला बाय. हलू इथे लोक पाया पडायला गेलेत. हा दुसरा मंदिर आहे. झूम केलाय आणि सकाळी सकाळी उघडल्यानंतर पाया पडले आणि मग जे काही खरेदी केली. अरुणजींनी आम्हाला एवढा येडा बनवत 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 आणला. चकवा लागला आणि 15 किलोमीटर बोलता बोलता मी माझ्या गावी मुरबाडला 2 वेळा जाऊन आलो असतो. मुझको पीना है जीने दो, मुझको जीना है जीने दो. नमस्कार, मी रुपेश भोयर आपल्या मनमोजी या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण निघालोय आता पनवेलला जायला आणि तिकडून तसंच जाणार आहेत माणगावला. आपली जी ही ट्रिप आहे ही आपण ऑफिसचे फ्रेंड्स आहेत इथे आणि आपण चाललो आहे बाईकने. तर आता आहे ना तुम्हाला जाऊन मी डायरेक्ट पनवेललाच भेटतो आणि आपल्यासोबत किती जण आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. चालतं आपण खांदेश्वरला पोचलो आहे आणि बाकीची सगळे ऑफिस गँग आहे ना आपली तिकीट काउंटरला उभी आहे आणि काय माहिती आता शिव्या घालतायत वाटतं. आता कॅमेरासमोर तर शिव्या नाही घालणार, बघू काय इज्जत येत आहेत की शिव्या घालतात. चला चाललो तर जरा हलू हलू आमच्यासोबत ती आपली गँग. सगळेजण रेडीमध्ये झाले, चालू झाले. बाईकने जाणार आहेत आणि एक आपली गाडी आहे पाठीमध्ये. बोला गणपती बाप्पा. चला आता प्रवासाला सुरुवात करूया. आहोत तो जरा हलू 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 जातो ना आम्ही. चला बाय. हळूहळू बोलता बोलता लय लेट झालाय. 8 वाजले. चला आता निघूया. पण यांचं डिस्कशन संपत नाही आणि पुढाकार आमचे आहेत अरुणजी, यांच्याच गावी चाललोय आपण माणगावला. आणि हा नवरदेव आहे. तिकडे आपल्याला पोरगी शोधून यायचा, काहीतरी पोरगी घेऊन यायचे आणि पोरगी पळवण्यासाठी एवढी जण सज्ज आहेत. मेन हा आहे. मला वाटतं हाच उचलेल पोरगी. शरदला पोरगी शोधणार आणि हा पोरगी उचलून आणणार. आपल्या प्रवासाला सुरुवात तर झाली आणि मजा येणार आहे आपल्याला खूप. तर लास्ट पर्यंत बघा व्हिडिओ. आता कोण किती धमाल करते ते बघूया. आणि इथून रनिंग काहीतरी 2 ते 3 तासाची आहे. पण मध्ये जर पाऊस भेटला मित्रासारखा आणि त्यांनी जर आपल्याला थांबवलं, आपल्याला आग्रह केला बसायचा, काहीतरी खाण्यापिण्याचा, काय सांगू शकत नाही. ते आपल्यावर डिपेंड आहे थांबायचं. चला तर मंडळींनो, आम्ही इथे जय मल्हार ढाबाच्या इथे थांबलोय हॉटेल. आम्ही इथे 5-6 जणच थांबलोय आणि बाकीचे वाटतं पुढे गेले. त्यांना लोकेशन पाठवलंय. आलेले आहेत. वडापाव नाहीये. मग काय हे फक्त 5च आहेत आता. ते आमलेट बनवतात ना त्यांच्याकडे आता रेडी नाहीये, तर हे गरम आहेत. सुरू कर. इथे लोक पाया पडायला गेलेत. हा दुसरा मंदिर आहे. झूम केलाय आणि सकाळी सकाळी उघडल्यानंतर पाया पडले आणि मग जे काही खरेदी केली. आणि इकडे आता हे जे चुकलेले मेंबर होते ते आता आलेत, तर त्यांच्यासाठी आता मागवले. गाडीला भूक लागले
त्यामुळे ते खायला देतो त्याला. आम्ही तर खाऊन झालो आणि याच्या गाडीचं काय ना काहीतरी काम निघतंय. हे आमचे अरुणजी स्टायलिश आहे ते. आम्ही सगळे बघा कसे आहेत. आणि यो सलमान खान पांडेजी ये दूल्हा है. जो दूल्हा था वो पीछे रह गया, उसके गाड़ी का प्रॉब्लम है. हाँ ये देखो ये वो क्या स्क्रू फिट करता है, कभी ढीला करता है, समझ में नहीं आता है. आम्ही इथे आलोय तलाला. तला मार्केट, याला तला मार्केट बोलतात. आणि इथून अरुणजींचं गाव काहीतरी 5 किलोमीटर आतमध्ये. आणि बाकीचे ॲक्च्युली त्यांना शोधायला गेले, जे 4 व्हीलरमधून आलेत ना ते पाठीमागे राहिले. तर ते आल्यानंतर मग आपण जाऊया आणि इथून परत मग वॉटरफॉलला पण जायचं आहे. बघूया. आणि वाजलेत आता खूप. आणि ना पावसाचा काही अजून पत्ताच नाही. चला मंडळी, तुम्ही बेडूक बघू शकता. आणि आपण फायनली पोचलो आहे अरुणजींच्या गावी. आणि सगळेजण खूप प्रवास करून आलेत. म्हणजे असं वाटलं की हा रस्ता संपतो की नाही. अरुणजींनी आम्हाला एवढा येडा बनवत आणला. चकवा लागला. आणि 15 किलोमीटर बोलता मी माझ्या गावी मुरबाडला 2 वेळा जाऊन आलो असतो. अरुणजी आलं का तुमचं घर? की अजून 5 किलोमीटर अंतर आहे? तुमचं घर हेच आहे, समोरच आहे. अरुणजी चांगली सोय केली ना आमची. हे अरुणजींचं घर आहे. क्या बात है, क्या बात है. हाँ गाव का वाइब है, प्रॉपर है. वाह. आजा आजा दिल्ली छोड़े. आजा आजा दिल्ली छोड़े. आणि इथे आजूबाजूचा परिसर आहे. सेपरेट घर आहे यांचं, टेन्शन नाही. किती पण धिंगाणा करा, काही प्रॉब्लेम नाही. तला फॉर दी रिझन यायचं असेल तर तळा शेट असे 3 ठिकाणे आहेत. काही लोकांना चकवा लागला, काही लोक रोहा रिटर्न आले. मग असे आता यांचंच गाव आहे, यांचंच गाव आहे. हा. तुम्हाला चकवा लागणार. आणि ऍक्च्युली यांचं कसं आहे माहितीये का, 15 किलोमीटर हे सोडतच नाही लास्ट पर्यंत. 15 तर 15 ठेवतं. सस्पेंड ठेवतात. हाँ 15 किलोमीटर. क्या था 60 डिवाइडेड बाय 4 था क्या? 15 किलोमीटर. 15 चौक 60, ऍक्च्युली 60 किलोमीटर था वो. पाणी नाही, पाणी प्यायला आले. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? तो मंडळी आपण आता निघतोय वॉटरफॉलला. आणि वॉटरफॉलचं नाव काय रे? तर आपण वावे वॉटरफॉलला चाललोय. आणि तो काही जास्त रिस्की नाहीये. आपण जरा फ्रेश वगैरे झालोय. आणि आपण आता निघालोय सगळेजण बाईक वगैरे काढून. हे बघा, ए समोरचं पण दाखव, मूत्र विसर्जन चाललंय. एवढं ना एवढं काय नाही. आणि आता आपण काहीतरी इथून 5 ते 6 किलोमीटर आहे फक्त अंतरावरती. 15 चल रे. आयला आम्हाला 5 ते 6 किलोमीटर बोलतात आणि इथं 15 किलोमीटर बोलतात. तर जवळच आहे. आणि तिथून आपण जाऊया आणि मग तुम्हाला तिकडेच भेटतो. सो मंडळींना आपण इथे वावे वॉटरफॉलला आलोय. अरुणजी कोणता वॉटरफॉल आहे? वावे. आणि हा फेमस आहे का? आणि रोहा आणि आपला तळा म्हणजे माणगाव इकडे हा जवळपास आहे. काहीतरी 20 ते 21 किलोमीटर आहे. आणि तुम्ही इकडे येऊ शकता एन्जॉय करायला. म्हणजे जास्त रिस्की पण नाही आहे. हो, हा फॅमिलीसाठी तुम्ही येऊ शकता. आणि काय म्हणजे फ्रेंड्स वगैरे असेल तर काय कोणी ड्रिंक वगैरे केली असेल ना तर त्याच्यासाठी पण रिस्की नाही आहे. तर इकडे तुम्ही येऊ शकता. हे बघा इकडे पण बघा, इथे फॅमिली वगैरे आहे तर काही रिस्की नाही आहे. हे बघा सेफ्टी.
अजून एक गोष्ट इथे आहे ना, जाऊन तुम्ही जर काही ड्रिंक वगैरे केलात तर इकडे बॉटल्स वगैरे टाकू नका, कारण हे निसर्ग आहे ते तुम्हाला रिटर्न देणार. त्यामुळे तुम्ही ते बॉटल्स वगैरे टाकू नका. ज्या बॉटल्स वगैरे तुम्ही जर ड्रिंक करणार असाल तर तुम्ही डस्टबिनमध्ये टाका. एवढा चांगला निसर्ग आहे आणि तुम्ही त्याची पूर्ण वाट लावून ठेवता. आपण आहे ना वरती जाऊया आणि बघूया. मगाशी तर जाऊन आलो. ॲक्च्युली ना इथे आहे ना, इथे जरा खोल आहे, थोडं खोल आहे आणि इकडे उतरायला शिड्या आहेत. हे बघा, पिवळ पाणी आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. कमाल कमाल, एकदम मसाज झाल्यासारखं वाटतं. तिथे आहेत ना, बाकी तिकडे आहेत, खाली आहेत आणि आम्ही इकडे वरती आहे. डोळ्यात पाणी मिळून गेलं. तर मंडळींना आपलं झालं आता सगळं वॉटरफॉलला आपण जाऊन आलो. आता आपण निघालो परत आपल्या अरुणजींच्या घरी. तो हे संतोष आहे, त्यांनी सगळी आपली अरेंजमेंट केली. मी तुम्हाला नंतर ओळख करून देईलच त्यांची. आणि मला गाडीत बसवलं. बाईकवर होतो कुठे तर म्हणतात नाही तू रुपेश गाडीत बस, म्हणजे इज्जत देत आहे. तर मंडळींनो लाईट गेलेली आणि आज लाईट येणं काय पॉसिबल नाहीये. आणि सगळं आम्ही इथे आणून तर ठेवलंय सामान वगैरे, तुम्हाला दिसत नसेल कारण तर खूप अंधार आहे. आणि इकडे सगळं आमच्या बॅग्स वगैरे आहेत आणि आपल्याला चिकन वगैरे आता बनवायचं आहे. आणि बाहेर सगळे बसलेत आणि पाऊस पण चालू झालाय. तर मंडळींनो इथे आपलं शेकोटी पेटवायचं काम चालू आहे आणि इथेच आपलं चिकन वगैरे करणार आहेत ना आपण अरुणजी. हा इथेच करणार आहेत आणि आपल्याला लाईट नाहीये. तर आता जसं जमतंय तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अरुणजी लाईट येणार आहे का? आज नाही लाईट येणार, पण काय प्रयत्न वगैरे तुमचे काय आहेत का त्याच्यात? हे प्लास्टिक असतं. हा कॅम्प फायर. पण जेवणाचं वगैरे जसं जमेल तसं तुम्हाला दाखवेन. आणि आपण चिकन भरपूर आणलंय, त्याच्यामध्ये हा पेट्रोल काढा आणि जाळा आहे पूर्ण हे घर. इकडे शेकोटी चालू आहे आणि इकडे सगळं जेवणाची तयारी चालू आहे. इकडे लसूण वगैरे सोलतायत आणि हे आम्हाला सलाड साठी साहिल भाऊ सगळं कट वगैरे करतायत. आणि तिकडे त्यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे, माहिती नाही काय चालू आहे ते आपल्याला. लंबा खिचो और स्लो खिचो. दिल के चैन. आणि पाऊस तर नाहीये पण मध्ये मध्ये येतोय आणि मध्ये मध्ये जातोय. आणि बाकी आहे बघा इकडे ना ते चिकन आणून ठेवलंय. आणि आमच्याकडे जे व्हेज वाले आहेत ना ते फक्त दोनच आहेत, एक तर संतोष आणि अजून कोण आहे शरद. आणि ही सगळी आमच्या ऑफिसची गँग आहे. हे IT डिपार्टमेंट, हे झेन प्लस फ्लीट आणि बाकीचे सगळे पॅन्ट्रीवाले, अकाउंट्सवाले सगळे मिक्सअप आहेत. मजा आहे. मंडळींनो इथे आपलं भेळ बनवण्याचं काम चालू आहे आणि भेळ बनवलंय इथून. आणि इथे अंडा बॉईल करायचा. इथे अंडा बॉईल किती टाकलेत?
30 पर पर्सन 2. बापरे बघा. आणि पर पर्सन 2 कसे इथं 12 आहेत. आणि इथे बघाल तर इथे चिकन कापायचं काम चालू आहे. तर याच्यामध्ये आम्ही करणार आहेत चिकन चिल्ली, बार्बिक्यू, हा हा चिकन सुक्का. म्हणजे आपलं टोटल हे 6 किलो आहे आणि मस्तपैकी दाबून खाणार आहेत आता आपण. आणि इथे जर बघाल तर हे बघा भेळ आपली झालेली आहे आणि सगळेजण त्याचा आनंद घेणार आहेत आता. आणि ही मजा काहीतरी वेगळीच आहे. हे आपलं बघा इथे सगळेजण बसलेत आणि गावची पद्धत मस्तपैकी चुलीवरती आम्ही जेवण करणार आहे. आणि याला एक्सपिरियन्स आहे. हा नगरचा आहे पण याला खूप एक्सपिरियन्स आहे. सागर हे IT मॅनेजर आमचे विराज गेल्यानंतर यांनी ही जागा घेतली IT मॅनेजर. वा 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 आणि इकडे सगळे आपले रिचार्जेबल बल्ब लावलेले आहेत. डीमार्टचा फुल धंदा केलाय आम्ही. आणि आपले तटस्थ आपले दिनेश भाऊ आणि सागर भाऊ मध्ये मध्ये म्हणजे लक्ष ठेवतात आपलं जेवण व्यवस्थित होतंय की नाही. काय बरोबर आहे ना, क्रेडिट दिलं पाहिजे. मुझको पीना है, पीने दो, मुझको जीना है, जीने दो. क्या सीन है, वाह क्या सीन है. खुश नसीब हूँ मैं, गरीब हूँ बदनसीब हूँ, पी के जख्म अपने सीने दो. मुझको white background, night color black. White is कोलावरी डी. तर फायनली आपली चिकन चिली रेडी झाली. तुम्ही बघू शकता. हे बघा प्रभात मंडळी. मस्तपैकी आपली कोकणातली सकाळ आणि आपण फिरायला निघालोय दिनेश आणि मी. आणि आणि मस्तपैकी आता इकडे जरा एक राऊंड मारूया. पाऊस होता रात्री पण येऊन जाऊन होता, एवढं काय नाही. मग तुम्हाला दाखवतो. आणि इथे तुम्ही बघाल ना तर हे सगळ्या फाट्या आहेत. आपल्या गावाला फाट्या बोलतात. हे करून ठेवले पावसाळ्याची सोय. पण हे ओलं कशाला करायला ठेवले काय माहिती. आणि हे बघा. आणि ही सगळी प्रॉपर्टी आहे ना ती सगळी अरुणजींच्या मित्राचीच आहे. जिथे आपण आहेत ते त्यांचे जे भाऊ वगैरे आहेत ते गावी आहेत आणि सगळे असेच आहेत पडून. इकडे बघा पावसाची सुरुवात. बघा जाम भारी वाटतं. कोकणातली सकाळ. एवा कोकण आपलंच असं. इतना टेंशन हुआ रात को उतार नहीं सकती. संदीप यादव जी बोलवा. मंडळीनं चहा प्यायलाय आणि आपला गुड डे बिस्किट आहे आणि बाकीचे सगळे चहा पित आहेत. क्या बोल रहे अलार्म लगा हम लोग ने.
आणि हा मस्का चस्का खाते. मंडळींना आपण इथे आता थोडं फोटोशूट करूया. आम्ही 4 जण आलोय इथे आणि आमचा फोटोग्राफर हा शरद आहे. इथे आपल्या ट्रॅक्टरवर वगैरे बसून फोटो काढूया. आपल्याला येत तर नाही पण काढूया. मंडळींना आम्ही निघालो इथे आता राऊंड मारायला आणि अभिषेक गाडी घेऊन आलाय. त्याची चप्पल कोणीतरी घातली म्हणून. आणि इकडे बाकीचे फोटोशूट करतायत. मंडळींना आपण आता जेवायला घेतो. राईस झालंय, चिकन झालंय आणि संतोष भाऊंनी खूप मेहनत घेतली. तर मंडळींना आपलं जेवण वगैरे झालंय आणि चिकन आणि राईस एक नंबर बनलेलं आणि ते संतोष दादांनी बनवलेलं. भारी झालं. सगळेजण जेवले पद्धतशीर. आणि आता ॲक्च्युली आम्हाला ना जायचं होतं एका स्पॉटला पण वाजले 1:15. तर आपल्याला जायला खूप लेट होईल. त्यामुळे आपण विचार केला की बघूया, म्हणजे अजून काय ठरलं नाही आहे. जाता जाता जर वेळ भेटला म्हणजे रस्त्यातच असेल तर मग आपण जाऊया कुठल्या तरी स्पॉटला, नाहीतर आपण डायरेक्ट निघूया तिकडेच म्हणजे घरी जायला. कारण काहीकांना जायचं आहे पण लवकर. आणि बाकीचे 2 जण म्हणजे अरुणजी आणि संतोषदा जेवत आहेत. आपलं तर जेवण झालं, त्यांचं आपण जेवणाची वाट बघतोय. त्यांचं झाल्यानंतर मग आपण निघूया. बाकी कोकणची ट्रिप एक नंबर झाली आणि खरंच भारी इकडे वातावरण आहे. एवढा पाऊस नाही लागला ते चांगली गोष्ट आहे, कारण आम्हाला परत यायचे आणि परत जायचे पण वांदे झाले असते. चला, आणि ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. तू फुल पॅन्ट क्यों पहन रहा है अभी? अरे बाय.